त्याचप्रमाणे मी आलो माझ्या साईडवरून पाहत होतो काय साईडची कंडिशन तर काही अशी म्हणजे चारी साईडला त्यांनी बीमच्या सेंट्री वगैरे बांधून ठेवली होती, पण मला भरोसा नव्हता. मी म्हणलं त्याला टेप काढा, मला चेक करायचं आहे बा. मग त्यानं काढलं टेप, मला दिलं पुरं चेक करू, पहा म्हणे सगळं चेक बरोबर आहे. म्हटलं ठीक आहे. मग मी केलं, त्यांनी ते कवर प्रोव्हाइड केले की नाही केले, म्हणजे त्याची जे थिकनेस आहे ते 25 mm आलीच पाहिजे, म्हणून ते मी केलं पूर्ण चेक. साईडची कंडिशन पूर्ण ओके होती. त्यांना मला बोलावं कॉन्क्रीटवाल्याला बोलावलं. लगेच कॉन्क्रीटवाले आले. त्यांना सांगितलं असं कॉन्क्रीट बनवा. त्यांनी पण व्यवस्थित कॉन्क्रीट बनवला आणि काम झालं आपलं सुरू. तो जो माणूस आहे तो आहे व्हायब्रेटर घेऊन उभा. ते असते व्हायब्रेटर मशीन. ते जर आपण मशीन चालवलं नाही तर आपले बीम आहे ते बरोबर येणार नाही, म्हणून त्यावर लक्ष ठेवणं जरुरी आहे. म्हणून मी ते लक्ष ठेवत होतो की ते बरोबर चालवत आहे का नाही चालवत आहे. त्यांनी जर व्हायब्रेटर बरोबर चालवलं नाही तर आपल्या बीमची फिनिशिंग काही बरोबर येणार नाही. मग काय तेवढ्यातच झाले घरमालक म्हणे काम बरोबर झालं का नाही झालं. त्यांनाही म्हणलं काम तुम्हाला जर बघायचं असेल तर उद्या या, जेव्हा सेंटरिंग खुलू त्या टाईमला फिनिशिंग बघून घ्या. तुम्ही पण उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. चला भेटू उद्याच्या ब्लॉग.